प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत चिली फ्राय. अशा त्यासाठी मिरच्या घेतात. हे बघा, मला खूप मोठी पण मिरची मिळाली. तुम्ही अशा पद्धतीच्या मिरच्या घ्या. छोटी साईज असते ना ती. तळायला पण मग सोपं जातं. त्यासाठी आता साहित्य बघूया. इथे मी 250 ग्रॅम मोठी मिरची घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारची. ह्या फ्राय करण्यासाठीच असतात. आणि इथे लसूण घेतला आहे. 3 मोठी कांडी सोलून घेतले. 3 टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे. 2 टेबलस्पून हिंग घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. आता हे आपल्याला सर्व ठेचून घ्यायचे खलबत्त्यामध्ये आणि याचं आपण स्टफिंग भरणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे भरडच ठेचून घ्यायचं, जास्त मऊ नाही करायचं. आता हे आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं. आता मिरची भरताना काय करायचं, अशी मिरची ठेवली ना की ज्या ह्याला स्टेजला थांबते ना ती त्या बाजूने असं ह्या बाजूने. समजा आता ही अशी ठेवली आपण, तर इथनं नाही भरायचं स्टफिंग, ह्या बाजूने भरायचं. म्हणजे मिरची तळताना मग जास्त स्टफिंग बाहेर येत नाही, कमीत कमी. हे बघा, अशा प्रकारे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं. आता दुसरी एक दाखवते मी. हे बघा, ही अशी ठेवली की अशी पडते. म्हणजे मग आपण ह्या बाजूनी करायचं, स्टफिंग भरायचं. म्हणजे स्टफिंग बाहेर निघत नाही. ह्या पद्धतीने. तर मी तुम्हाला भरून दाखवते. आतमध्ये बघून घ्यायचं चांगली आहे की नाही मिरची. हातानेच भरायचं, व्यवस्थित भरता येतं हाताने. बघा, अशा प्रकारे. आणि असं थोडंसं दाबून घ्यायचं अशा प्रकारे. म्हणजे मिरची तळताना अशी राहिली ना तरी स्टफिंग बाहेर येत नाही. अशा पद्धतीने अजून एक दाखवते. आतमध्ये चेक करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे. आता मी सर्व मिरच्या भरून घेते आणि मग पुढची प्रोसेस दाखवते. हे बघा, मिरच्या भरून झाल्यात आपल्या सर्व. परफेक्ट स्टफिंग झालं होतं, काहीच उरलेलं नाही आहे. तर आता आपण फ्राय करायला घेऊया. चला आता फ्राय करायला घेऊया. इथे मी एक फ्राईंग पॅन घेतला आहे. फ्राईंग पॅनमध्ये फ्राय केलं ना की खूप कमी तेल लागतं, ऑइली पण होत नाही जास्त. थोडं थोडं तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं. असं फिरवून घ्यायचं. आता मिरची ज्या पोझिशनला असते ना त्याच पोझिशनला ठेवायची. आता या साईडने मी भरून घेतलं. जर पालती झाली तर सगळं स्टफिंग निघून जातं. मला खूप मोठ्या मोठ्या मिरच्या मिळाल्या, लांब लांब. छोट्या मिळाल्या तर चांगलंच. अशा पद्धतीच्या मिळाल्या ना तर नक्की घ्या. स्टफिंगमध्ये हिंग आणि लसूण जास्त घालायचं, मग छान टेस्टी मिरच्या होत्यात खूप. एक बाजू करताना झाकण ठेवून घ्या, म्हणजे कच्ची राहत नाही मिरची. आता दुसरी बाजू पण करून घ्यायची.
हे बघा अशा झाल्या की मग काढून घ्यायच्या. आता दुसऱ्या पण मी फ्राय करून घेते. हे बघा आपल्या सर्व मिरच्या फ्राय करून झाल्यात. सॉरी. बघू शकता तुम्ही अगदी छान फ्राय झालेले आहे आणि तेल पण कमी लागलेले आहे आणि स्टफिंग पण जास्त बाहेर आलेले नाही आहे. त्यामुळे असा मसाला वापरून अशा मिरच्या करून बघा तुम्ही. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.